कर. Hello students, I am going to teach you Sources of History, chapter number 2nd, 6th standard state board. ह्या पाठात आपण इतिहासाचे साधनं कोणते हे आपण शिकणार आहोत. बऱ्याच वेळा काय होतं की मुलांना इंग्लिशमध्ये समजतं पण ते काही वेळा त्यांना मराठीतून माहीत नसतं, ते आपल्याला मराठीतून सांगणं गरजेचं असतं. तर ह्या इतिहासाच्या साधनांमध्ये आपण पहिल्यांदा बघणार आहोत मटेरियल सोर्सेस. मटेरियल सोर्सेस म्हणजे त्याला मराठीतून भौतिक साधने असे म्हणतात. पूर्वीच्या काळी माणूस कुठल्या प्रकारची साधने वापरत असत हे आपण याच्यात बघणार आहोत. Man uses a variety of things in his day-to-day life. They are known as artifacts. Artifacts used by humans in the past provide us valuable information about life in the ancient time. We can decide the period of ancient artifacts like earthen pot by studying the shape, color and designs on ancient potsherds. म्हणजेच काय की दैनंदिन जीवनात माणूस विविध प्रकारच्या वस्तू वापरत असत. पूर्वीच्या माणसाने वापरलेल्या अनेक वस्तू आज आपल्याला महत्त्वाची माहिती पुरवू शकतात. पुरातन वस्तूतील खापराच्या तुकड्यांचे आकार, रंग, नक्षी, भांडी कोणत्या काळातील असावीत याचा आपण अंदाज बांधू शकतो. तसेच त्यांचे दागदागिने, इतर वस्तू, मानवी समाजाच्या परस्पर संबंधांची माहिती, धान्य, फळांच्या बिया, प्राण्यांची हाडे यावरून त्यांच्या आहाराची आपल्याला माहिती मिळत असते. तसंच माणसाने बांधलेल्या घराची, इमारतीचे अवशेष आपल्याला पूर्वीच्या काळी उत्खननात इतिहासकारांना सापडलेले आहेत. त्याच्यावरून आपल्याला इतिहासाची माहिती कळत असते. तसेच नाणी, मुद्रा यावरून पण आपल्याला इतिहासाची माहिती कळत असते. या सगळ्या वस्तू यांचे अवशेष असतात त्यांनाच इतिहासाची भौतिक साधने असे म्हणतात. हे झालं मराठीतून. इंग्लिशमध्ये आपण काय सांगू शकतो की coins, seals, all this gives us information about human activities in the past. All such artifacts, articles, monuments or their ruins are called the material sources of history.